शेतकरी मित्रांनो, फायनली जिल्ह्यातील 3,33,412 शेतकऱ्यांना पोस्ट हार्वेस्टचा पीक विमा जो उर्वरित होता तो शेतकऱ्यांच्या खात्यावर जवळपास 289 कोटी रुपयांचा निधी हा वितरित होण्याला सुरुवात होणार आहे। तो जिल्हा कोणता आहे, त्याचबरोबर किती शेतकऱ्यांना हेक्टरी किती रुपये रक्कम ह्या वितरित होणार आहे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राजसुरेतून स्वागत आहे कृषी मेनू यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता। इंस्टाग्राम आयडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे। तर मित्रांनो, आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत तो जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा। धाराशिव जिल्ह्यातील बरेच शेतकरी हे जवळपास खरीप हंगाम 2020च्या पीक विम्यासंदर्भात प्रतीक्षेत होते। बऱ्याच शेतकऱ्यांना वाटत होतं की बाबा आम्हाला जे उर्वरित पीक विमा आहे, जो वाढीव पीक विमा आहे तो शेतकऱ्यांना वितरित होणार नाही। परंतु मित्रांनो, फायनली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जवळपास 3,33,412 शेतकऱ्यांसाठी वाढीव पीक विमा म्हणा किंवा जे उर्वरित पीक विमा म्हणा तो शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होण्याला सुरुवात होणार आहे। जवळपास कोर्टातर्फे जवळपास जे पीक विमा आहे तो वाटपाला मंजुरी देण्यात आलेली आहे। 2020चा जे पीक विमा आहे त्यासाठी जवळपास 220 कोटी रुपये आणखी वाढीव विमा भरपाई हे शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार असल्याची माहिती देखील मिळालेली आहे। त्या अंतर्गत जवळपास 75 कोटी रुपये जे थकीत होते, न्यायालयात थकीत राहिले होते व न्यायालयाकडे ठेवण्यात आलेले होते ते सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहेत। म्हणजे एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, जे पीक विमा 134 कोटी रुपयांचा जे उर्वरित पीक विमा होता, म्हणजे जे कंपनीकडे पेंडिंग पीक विमा होता ते देखील शेतकऱ्यांना या पीक विम्याच्या मार्फत हा वितरित होणार आहे। तुम्ही देखील धाराशिव जिल्ह्यातून असाल तर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे बरेच शेतकरी जे प्रतीक्षित होते त्यांचे पोस्ट हार्वेस्टमध्ये काढणी पश्चात नुकसान भरपाईमध्ये शेतकऱ्यांचे आता क्लेम हे चेंज होणार आहेत, स्टेटस वगैरे चेंज होणार आहेत आणि त्यांच्या खात्यामध्ये स्टेटसमध्ये ज्या रकमा दाखवतील त्या रकमा त्यांच्या खात्यावर वितरित होण्याला सुरुवात होणार आहे। तर एकंदरीत मित्रांनो बघायचं झालं तर 2020चा पीक विमा जो प्रतीक्षित होता शेतकऱ्यांचा तो वितरित होण्याला सुरुवात होणार आहे। आता बरेच शेतकरी आता इतर जिल्ह्यातून सुद्धा आहेत, तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा प्रश्न पडलेला आहे की बुवा आमच्या पीक विम्यासंदर्भात बोला, 2024च्या खरीप हंगामातील पीक विम्यासंदर्भात बोला, रब्बीच्या पीक विम्यासंदर्भात बोला। मित्रांनो, जसजशी आपल्याकडे अपडेट येईल आता त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्याला परभणी जिल्ह्यातील सुद्धा महत्त्वाची अपडेट आपल्या हाती लागलेली आहे। त्या अंतर्गत सुद्धा परभणी जिल्ह्याचा पीक विम्याचा जो प्रश्न आहे तो देखील मार्गी लागण्याच्या याच्यावर आहे। तर त्याविषयी देखील आपण पुढील व्हिडिओमध्ये लवकरच माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। सध्या आपल्याकडे धाराशिव जिल्ह्यातील आहे माहिती 134 कोटी रुपये राज्य सरकारतर्फे वितरित करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत। त्याचबरोबर मित्रांनो, जे शेतकरी आता स्टेटस बरेच शेतकरी म्हणतील बुवा आमचे स्टेटस वगैरे चेंज झाले नाही, स्टेटस लवकरच तुमचे चेंज होणार आहेत, काळजी करण्यासारखं काही नाही। तुम्ही देखील जर धाराशिव जिल्ह्यातून असाल तर 75 कोटी रुपये जे विमा कंपनीने न्यायालयात जमा केले होते ते देखील आता न्यायालयातर्फे व्याजासह शेतकऱ्यांना द्यावेत असे आदेश काढण्यात आलेले आहेत। म्हणजे व्याजासह 75 कोटी रुपये जे आहेत जे कंपनीने बुवा चला न्यायालयाकडे जमा करून, म्हणजे जे खटला चालू होता त्या अंतर्गत कंपनीने 75 कोटी रुपये न्यायालयात जमा केले होते ते व्याजासह शेतकऱ्यांच्या खात्यावर परत करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। आणि जवळपास राज्य सरकारने रोखून ठेवलेले 134 कोटी रुपये जे राज्य सरकारने पेंडिंग ठेवले होते, अडवून ठेवले होते ते देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। म्हणजे एकंदरीत बघायला झालं मित्रांनो, जवळपास 220 कोटी रुपये शेतकऱ्यांना अतिरिक्त मिळणार आहेत। म्हणजे एक्स्ट्रा रक्कम ही 220 कोटी रुपयांची शेतकऱ्यांच्या खात्यावर ही धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार असल्याची माहिती ही समोर आलेली आहे। आता तुमचं देखील स्टेटस चेंज झाला असेल आणि जर झालं नसेल ते देखील आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे, जेणेकरून आपण पुढील व्हिडिओमध्ये या संदर्भात माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।